आणि इथं मी प्रायव्हेट डेटा घेतला, एम्प्लॉईची आयडी, प्रायव्हेट एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईची सॅलरी आणि डिपार्टमेंट. हा डेटा मला शो करायचा. आता याचे गेटर सेटर पाहिजे आपल्याला. प्रायव्हेट क्लास आहे, इनकॅप्सुलेटेड आहे. सोर्सवर क्लिक करा, गेटर सेटर, सिलेक्ट ऑल, जनरेट. आले गेटर सेटर. नाव आय विल गो हिअर. आता असा डेटा देणं इट्स नॉट गुड, राईट? सो ऑब्जेक्ट बनवा एम्प्लॉईचा. एम्प्लॉई E1 न्यू एम्प्लॉई. Okay, and just pass the data E1 dot set ID, setter name 1, E1 dot set name Ram, E1 dot set salary something something, E1 dot set department is something IT. आणि आता हा डेटा इथं दाखवण्यासाठी गेट करावं लागेल. सिम्पल. E1 डॉट गेट आयडी म्हणजे कोणती आयडी? हे काय ही वाली. सेट गेट का करतोय? कारण डेटा प्रायव्हेट आहे, डायरेक्ट ऍक्सेस नाही होणार, सिक्युअर आहे. So you have to use getter method, guys. E1 dot get name, then E1 dot get salary, and then I will copy this again. याला सॅलरी म्हणू आपण, आणि E1 dot get department. असा डेटा दाखवणं रिकमेंडेड आहे. ओके, आता 1 RAM 34 यू विल गेट. इथलं मी ट्रू काढतो, डेटा ओव्हरराईड होऊ देतो. And now if you check, guys, can you check out, guys? ID, name, salary is coming or not? From object data is coming, guys. It is object E1. आता हा पहिला एम्प्लॉय झाला. मला आणखीन एक एम्प्लॉय स्टोअर करायचा आहे. दुसरा ऑब्जेक्ट बनवा. लेट्स आय एम गोइंग टू क्रिएट सेकंड ऑब्जेक्ट. E2 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 E2. मी म्हणलं 2. इट इज समथिंग श्याम, सॅलरी समथिंग, सेम डिपार्टमेंट. काय लिहाल तुम्ही तर फक्त E2 E2 E2. आता मागचा एम्प्लॉय राहण्यासाठी काय करावं लागेल? ट्रू लिहावं लागेल. Yes or no? And now if I run again, second employee info. Can you check it? This is first, this is second. हा पहिला, हा दुसरा. तिसरा करायचं तसंच. बरोबर की नाही? इफ आय क्रिएट थर्ड ऑब्जेक्ट, E3, लेट्स से E3 E3 मी याला म्हटलं आकाश, सॅलरी समथिंग, ITs. फक्त इथं द्यावं लागेल E3. बरोबर की नाही? फक्त एवढं चेंज करावं लागेल. नाव थर्ड एम्प्लॉई इज ऑल्सो कमिंग. हे बघा. सो फर्स्ट एम्प्लॉय, सेकंड एम्प्लॉय, थर्ड एम्प्लॉय. आता हे सगळे ऍट अ टाइम नाही कोणा सर, एक एक करताय तुम्ही. तिन्ही एम्प्लॉय मला ऍट अ टाइम स्टोअर करायचे, तिन्ही. लेट्स आय एम गोइंग टू क्रिएट न्यू फाईल कॉल एम्प्लॉय डॉट TXT. एम्प्लॉय फाईल आहे का? बनणार आहे ऑटोमॅटिकली, राईट? तिन्ही एम्प्लॉय स्टोअर करायचे. तर काय करा, यू कॅन यूज द फॉर लूप, गाईज. आणि मी फॉर लूप कसा लिहितो बघा. आधी फॉर लूपच्या आधी हे तिन्ही एम्प्लॉय एका एम्प्लॉय नावाच्या ॲरेमध्ये स्टोअर करा. जसं मी काल युजरचा ॲरे बनवला होता. कसा बनवायचा? एम्प्लॉई ॲरे असा बनवायचा. एम्प्लॉईज बनला ॲरे. न्यू एम्प्लॉय किती स्टोअर करायचे? 3. हा एम्प्लॉयचा ॲरे. आता याच्या पहिल्या पोझिशनला E1, दुसऱ्याला E2, तिसऱ्याला E3. एम्प्लॉईज ऑफ 0 E1 हे बरोबर. सिमिलर, कॉपी, पेस्ट. एम्प्लॉय ऑफ 1 E2, एम्प्लॉय ऑफ 2 E3. हे झाले तिन्ही स्टोअर. कशात झाले? याच्यात. आता याला आपण इटरेट करू. कसं? फॉर लूप 0 पासून लेस दॅन एम्प्लॉईज डॉट लेंथ, गाईज, 3 पर्यंत फिरा. ओके, सुरू केलं मी याला. इथं मी क्लोज केलं. नाव आता मी ते E3 वगैरे यूज करण्यापेक्षा आय विल यूज एम्प्लॉईज. मी तर लिहिल एम्प्लॉईज ऑफ आय डॉट गेट आयडी. आय म्हणजे काय? 0 वाला म्हणजे पहिला. पुन्हा आय व्हॅल्यू वाढणार आहे म्हणजे दुसरा. पुन्हा वाढणार आहे तिसरा. लाईक दॅट. सेम हेच तुम्हाला इथं लिहायचंय. एम्प्लॉईज ऑफ आय सगळीकडे सेम. एम्प्लॉईज ऑफ आय. E1 E2 नाही द्यायचं कारण एम्प्लॉईज मध्ये सगळेच आहेत. ऑफ आय. डन, गाईज. एम्प्लॉईज ऑफ आय.
ह्याला थोडंसं अलाइन करा प्रॉपर. बरं वाटेल. बरोबर की नाही? बरं वाटलं पाहिजे ना. सो इट विल लुक्स फाईन, राइट? अँड देन ई-एम-पी इन्फो हे एकदाच आलं पाहिजे. हे याला मी वरती ठेवतो. एकदाच आलं पाहिजे हे. आणि प्रत्येक एम्प्लॉयी नंतर एक लाईन आली पाहिजे. सो आय विल जस्ट राइट लाइक दिस. इथं मी म्हणेल स्लॅश एन दिस लाईन स्लॅश. डन गाईज. Can you check it? This new file will create and 3 employees are going to store on. Look at data written, employee file is created and 3 employees are here. किती भारी आले ते एम्प्लॉय इन्फो. हा पहिला लाईन आली, हा दुसरा लाईन आली, हा तिसरा. At a time we are able to store the 3 employees. So now can you tell me if I close the Eclipse आणि तुम्हाला जर म्हटलं दाखवा बरं 3 एम्प्लॉय कुठे आहेत, can you show this or not? So this data is permanent or not? तुमचा लॅपटॉप जोपर्यंत आहे तोपर्यंत हा डेटा कुठे जाईल का? हे बोला की. सो लाईक दॅट वी हॅव टू स्टोअर द इन्फॉर्मेशन इनसाइड द फाईल गाईज. कंपनीमध्ये रिअल प्रोजेक्टमध्ये असाच डेटा आपल्याला स्टोअर करावा लागतो. आता हा एम्प्लॉयचा डेटा झाला. इफ आय से टू यू गाईज क्रिएट वन फाईल कॉल user.txt and store the user's data. Create the file of student.txt and store the student data. Create the file of book.txt, product.txt. So can you store or not this? So can you take this as an assignment? You have to create product file, student file, book file, user file आणि 5-5 स्टोअर करून टाका ॲरे मध्ये ऍड करून. मी जसं आता 3 बनवले ॲरेला ऍड केले आणि इटरेट करून स्टोअर केले आहे बघा फाईलमध्ये कंपल्सरी. अशा फाईल्स बनवा आणि डेटा स्टोअर करा. इज दॅट व्हेरी सिम्पल. येस ऑर नो? एनी डिफिकल्टी गाईज? एनी डिफिकल्टी? कोणाला काय डिफिकल्टी याच्यामध्ये? इज इट हार्ड टू क्रिएट द असाइनमेंट? ओके फाईन, ठीक आहे. नाऊ आता हा डेटा सगळा तुम्ही मेन मेथडमध्ये लिहिलाय. हे मेन मेथडमध्ये सगळं लिहिणं चांगलं आहे का? इज इट गुड प्रॅक्टिस? नो. यू कॅन जस्ट क्रिएट हिअर वन मेथड वाईड राईट डेटा अशी मेथड बनवा आणि याच्यामध्ये हा सगळा कोड टाका ना, राईट? सो व्हॉट कॅन आय डू? आय विल कॉपी ऑल दिस कोड इथपर्यंतचा, कट फ्रॉम हिअर, सॉरी हा कोड खाली पण आहे, फायनली पर्यंत कट फ्रॉम हिअर अँड जस्ट पेस्ट इट हिअर. डन गाईज. राईट डेटा फंक्शन मध्ये हा सगळा कोड टाकून दिला. ओके, मेन मेथड मध्ये ठेवू नका बाकीच, ठीक आहे? मेन मेथड मध्ये फक्त काय पाहिजे, इवन हे सुद्धा हे सुद्धा इथून कट करा आणि हे इथं पाहिजे, इथं पाहिजे. ओके, इफ यू वॉन्ट टू मेक इट ग्लोबल, सो याला ग्लोबल पण बनवू शकता तुम्ही इथं ठेवा, कारण हे तुम्हाला पुढे पण यूज करावं लागणार आहे फाईल रीड करता. ओके, so like this. So this is your method guys, write data. 3 employees stored in the array, iterate and done. Now you can create the object of test. T equal to new test. Then T dot write data. त्याची मेथड कॉल करा. राईट, आता ऑलरेडी डेटा आपला स्टोअर आहे. तुम्ही जर परत केलं तर परत होणार आहे, आणखीन 3 एम्प्लॉय तेच येणार आहेत. हे बघा, कॅन यू चेक इट? डेटा रिटर्न आपण इथं ट्रू लिहिले, राईट? सो डेटा इज नॉट गोइंग टू ओव्हर राईट. एक मिनिट, राईट डेटा कॉल केलंय आपण, डेटा रिटर्न. कोणती फाईल बघतोय आपण? एम्प्लॉय, करेक्ट? 1 2 3. एक मिनिट, आणखीन आपल्याला 3 एम्प्लॉय एक्स्ट्रा आले पाहिजे होते, राईट? लेट मी चेक आउट रन बाय अगेन. डेटा रिटर्न, हो फाईलचं नाव राम आहे, इथं आपण प्रोडक्ट केले, राईट? सो डेटा प्रोडक्ट फाईल त्या ठिकाणी बनली असेल, हे बघा याच्यात डेटा राईट झाला असेल. लुक ॲट दिस, खूप वेळा राईट झाला. फाईलने मी चेंज केलं होतं, मी बघितलं नाही, राईट? ओके,
सो हे असं केलं तरी चालतंय किंवा इथं तुम्ही डायरेक्ट फाईल द्या. तेव्हा हे फाईल हे वरचं आणि इथं मी म्हणतो एम्प्लॉय डॉट टेक्स्ट. ठीक आहे. इफ आय रन दिस एम्प्लॉय फाईलमध्ये डेटा भेटेल तुम्हाला. दिस इज एम्प्लॉय फाईल. हे बघा. झाला आणखीन एकदा ऍड 1 2 3 राईट. ओव्हरराईड का होत नाही? बिकॉज ऑफ ट्रू जे आपण इथे लिहिलं. मी डायरेक्ट फाईल जरी लिहिलं तरी ही फाईलच जाणार आहे. हा जो पाथ आहे हा पाथ सुद्धा असं लिहिणं चुकीचं आहे. यू कॅन राईट प्रायव्हेट फायनल फाईल पाथ लाईक दिस असा आपण इंडस्ट्रीमध्ये लिहितो आणि देन हा पाथ आपण कॉपी करतो असं आणि देन हा इथं आपण स्टोअर करतो स्ट्रिंग. राईट. दिस इज बेस्ट प्रॅक्टिस गाईस. आणि देन हा फाईल पाथ व्हेरिएबल इथं देतो काइंड ऑफ दिस. ठीक आहे. नाव इफ यू रन अगेन्स्ट वर्किंग नो प्रॉब्लेम. आणखीन 3 ऍड होतील. हे बघ. करेक्ट. So this is good practice. Okay, write data. So this function is done, guys. Now if I have to read the data. Okay, write data कळालं सगळ्यांना. Anything guys you want to ask in the write data? How to write data into file? Very simple. Create the object of file writer, make it global, and just use write method. Just use write method. Finish. Now third thing, how to read data. How to read data from file. फाईल मधून